बरं का, श्रीमंती असावी लागते, दान देणाऱ्याकडे उदारता असावी लागते आणि दान देणाऱ्याकडे स्वातंत्र्य असावं लागतं. उदारता, श्रीमंती आणि स्वातंत्र्य या तीन पैकी एक जरी गोष्ट कमी असेल तर तो व्यक्ती दान देण्यास पात्र ठरवू शकत नाही. मग तुकोबराने परमात्म्याकडे मागणी केली, तो परमात्मा कसा आहे बरं का, महाराजांनी वर्णन केलंय. तोची एक दान शूरदाता विटेवरी ज्याची पाऊले समान. उदार तू हरी ऐसे कीर्ती चराचर आनंद हे उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरामध्ये उदार आमचा तोच एक दान करतात. ऐका यशस्त्री औदार्य, ऐका यशस्त्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. म्हणून तुकोबराने ज्या परमात्माकडे मागणी केली तो भगवान श्री परमात्मा तुकोबराने केलेली मागणी पूर्ण करू शकतो. विठाला विठाला देवाकडे मागत असताना बरं का, लक्ष नाही का, देवाकडे मागत असताना प्रपंचाचं कधी मागायचं नाही आणि परमार्थाचं मागितल्याशिवाय राहायचं नाही. कारण प्रपंच हा होत असतो आणि परमार्थ हा करावा लागत असतो. बरं का, जेवढे महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून संत होऊन गेले, प्रत्येक महापुरुषाचं जीवन पहा. पंचाळ मला तुम्हाला जिल्हा कोणता येतो? लातूर जिल्हा. वा कुठे बाबा तुम्हाला? हिंगोली येतो ना. हिंगोली जिल्ह्यामध्ये संत श्रेष्ठ नामदेवरायांचं जन्मस्थान आहे. नामदेवरायाच्या जीवनामधला एक प्रसंग आहे पहा. संत महापुरुषांनी देवाकडे मागत असताना स्वतःच्या प्रपंचाकरता कधी काही मागितलं नाही. बरं का, जे मागितलं ते इतरा करता आणि जे मागितलं ते देवा करता, समाजाच्या विषयी. बरं का, काय अंतःकरण संत महापुरुषांचं होतं. स्वतः करता देवाकडे कधी काही मागितलं नाही. संत श्रेष्ठ नामदेवरायाचं जीवन चरित्र जर तुम्ही कधी वाचलं, नामदेवरायाच्या जीवनामध्ये एक प्रसंग आपल्या लक्षामध्ये येईल बघा. नामदेवरायानं सुद्धा जीवनामध्ये एक वेळेला जगाच्या मालकाला मागितलं. बरं का, फार गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वयाच्या 60 वर्षापर्यंत पंढरी क्षेत्रामध्ये देवाची नामसाधना केली. किती वर्षापर्यंत? 60 वर्षापर्यंत. वयाच्या 60व्या वर्षी संत श्रेष्ठ नामदेव महाराज हिंदू धर्माचा, संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा प्रचार करत संतोष बाबा पंजाब मध्ये गेले. पंढरपूर पासून 2200 किलोमीटर अंतर आहे, जे गुमान नावाचं गाव आहे पंजाब मध्ये. ज्या वेळेला नामदेव महाराज पंजाब मध्ये गेले, पहिला मुक्काम कोणत्या गावामध्ये पडला पंजाब मध्ये गेल्यानंतर? बरं का, इतिहास सांगतोय अमृतसर पासून 40 किलोमीटर अंतरावरती